म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे, म्हणजे इकडं आपण ते विधी चालू करायचा आणि त्यांना मोबाईलवर दाखवायचं तिकडं अमेरिकेमध्ये. ही सध्याची काय आहे सत्य परिस्थिती आहे. आणि या सत्य परिस्थितीवर त्याच्यामुळं बोलणं काय आहे 2 मिनटं गरजेचं आहे की आपले आई वडील गेल्यानंतर आपल्याला जर जीवनामध्ये जर पर्वणी असेल तर त्या आईवडिलांच्या निमित्ताने पिंडदान तिलदान आदीच्या क्रिया आहेत ह्या करणं काय आहे तर गरजेचं आहे. विठ्ठला 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 आता जर तसा विचार केला, आता मला वाटतं आई वडील जिवंत आहेत आणि आई वडील गेल्यानंतरच त्यांच्याविषयी आपल्याला करता येतं असं काही नाही बरं का. तुम्ही म्हणता मग आई वडील गेल्यानंतर आम्ही पिंडदान करू, मग हाय तोवर कशाला काय करायचं, असं नाही. आई वडील आपले जोपर्यंत आहेत तोपर्यंत काय करावं आपण त्यांची सेवाच करावी. त्या सेवेचे अनेक फायदे आहेत बरं का. डीजे वाजायला लागला. विठ्ठला 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 अगदी महाभारतातला एक छोटासा प्रसंग सांगून जाईल, तुम्ही फक्त लक्षपूर्वक ऐका. काय माणसाचा स्वभाव असतो, इकडं बघा म्हणलो इकडं नाही बघायची, तसं नका करू. 2 मिनिटं फक्त लक्ष. महाभारतात एक सुंदर प्रसंग आला आहे. कौशिक नावाचा एक ब्राह्मण आई वडिलांची सेवा का करावी आणि त्याचा फायदा काय याच्यासाठी बोलतो बरं, लक्षपूर्वक ऐका. कौशिक नावाचे ऋषी आणि ते तपश्चर्या करण्यासाठी या ठिकाणी कुठे गेले आहेत तर वनामध्ये गेलेले आहेत. आणि वनामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ते तपश्चर्या करण्यासाठी काय झाले तर स्थानापन्न झाले. आणि इथं कसं डीजे वाजायला लागला तसंच तिथं एक बगळा होता, बगळील. आणि त्या बगळीचा काय व्हायला लागला, त्यांना त्रास व्हायला लागला बरं का. आणि हा त्रास व्हायला लागल्यानंतर आता ते तपस्वी होते आणि तपश्चर्याने त्यांनी काय केलं, फक्त रागाने त्या बगळीकडं पाहिलं. आता रागाने पाहिल्या काय झालं, तिचं लगेच भस्म झाली, ती जागेवर जळून खाक झाली बरं का बगळी. आता यांनाही थोडासा आनंद झाला कौशिक ऋषींना, व आपल्या तपश्चर्येमुळे या ठिकाणी काय झालं तर त्यांना प्रचिती आली एक प्रकारची. आणि प्रचिती आल्या कारणाने आणि मग ते त्या ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये गेले. ओम भिक्षाम देही. ती महिला काय झालं 2 मिनिटं झाली काही बाहेर आलीच नाही, तिला थोडासा उशीर झाला येण्यासाठी नाही का. आता उशीर झाल्यानंतर ही ऋषी क्रोधित झाली परत, कारण पहिला अनुभव काय होता त्यांचा, त्यामुळे. आता ती महिला बिचारी बाहेर आली आणि त्या महिलेने सांगितलं की मी माझ्या सासू सासऱ्यांच्या आणि नवऱ्याची काय करत होते, सेवा करत होते, परंतु हे राग तिच्याकडं बघायला लागले. आता हे रागाने बघतायत. मग त्या बाईने थोडंसं बोलायला सुरुवात केली. ते म्हणले हे बघा महाराज, या ठिकाणी स्वामी काज कुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा आणि अनुभव नाही तुझा. ती थोडीशी भजन कीर्तन करणारीच असावी बहुतेक, हे प्रमाण पाठ होतं तिच्या बरं का. आणि मग साधू तिच्याकडे रागाने बघायला लागले कौशिक ऋषी बरं का. तिने इतकं सुंदर उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे बरं का. ती म्हणाली तुम्ही किती जरी माझ्याकडे रागाने बघितलं तरी जळून खाक व्हायला मी काय बघलीन नाही म्हणली. आता कौशिक ऋषी आश्चर्यचकित झाले. जंगलामध्ये घडलेला प्रकार आणि तिथं मी एकटाच होतो आणि असा असताना ह्या स्त्रीला तो तिथं घडलेला प्रसंग हिला कसा माहिती. आता मात्र ऋषी काय झाले आश्चर्यचकित झाले बरं का. आणि आश्चर्यचकित झाल्यानंतर मग तिने सांगितलं हे काहीच नाही म्हणे, हे काहीच नाही. एक या ठिकाणी धर्मव्याध नावाचा काय आहे व्यक्ती आहे धर्मव्याध,
आणि तो धर्मव्याध जो आहे ना त्याला सुद्धा या ठिकाणी तिन्ही लोकांचं ज्ञान असतं म्हणे. मग हे म्हणले चल मला त्याच्याकडे घेऊन. तर काय तिथं त्याचं मांसाचं काय आहे तर म्हणे दुकान आहे, मांस विकणारा होता बरं का धर्मव्याध. व्याध म्हणल्यानंतर आता तुम्ही लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर कौशिक ऋषींनी बघितलं ते सगळं वातावरण बघून ते तिथून काय झाले मागं फिरले. आता मागं फिरल्यानंतर त्या व्याधाने सांगितलं महाराज तुम्ही मला भेटायला आले होते. मग कौशिक ऋषी म्हणले मी तुला भेटायला आलो हे तुला कसं माहिती. म्हणे त्या महिलेने तुम्हाला पाठवलं ना माझ्याकडं. म्हणे हो महिलेनेच पाठवलं. ते तुम्ही अरण्यामध्ये बगळी जाळली म्हणे डोळे नजरेने बघून. तुला कसं माहिती. मग कौशिक ऋषी त्याच्या जवळ गेले आणि जवळ गेल्यानंतर ते म्हणले तू अशी काय साधना करतो जीवनामध्ये किंवा अशी काय सेवा करतो, असं काय पुण्य कार्य करतो म्हणून तुला हे तिन्ही लोकांचं ज्ञान होतं. ते म्हणे काहीच नाही विशेष महाराज, चला घरी 2 मिनिटं सांगतो तुम्हाला. तू अशा कोणत्या देवाची सेवा करतो मी तुम्हाला माझे देव दाखवतो म्हणे चला. आणि घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी एका पलंगावर आई आणि एका पलंगावर कोण होते वडील बसलेले होते. आणि ह्या आई वडिलांची सेवा करून लक्षपूर्वक ऐका बरं का. ह्या आई वडिलांची सेवा करून मला या ठिकाणी तिन्ही लोकांचं काय होतं ज्ञान होतं. हे धर्मव्याधाचं उत्तर आहे बरं का. काशी चालेल पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळे होणे झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. हे आई वडिलांच्या सेवेचं काय आहे तर फळ आहे. आता जर विचार केला महाराज बारकाईने तर तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी जे आलेलो आहोत हे सर्व आपण काय आहोत तर प्रवासी आहोत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जसं नगरवरून आपण राहुरीला प्रवास करण्यासाठी निघालो रेल्वेने बरं का. ऐका आता. आणि निघाल्यानंतर नगरवरून आपण बसलो. आपण सर्व प्रवासी या ठिकाणी आहोत आणि आपल्याला राहुरीला काय करायचं आहे तर उतरून घ्यायचं आहे. आपलं तिकीट तिथपर्यंतच आहे. तर मला सांगा जर आपण तसेच पुढं जर श्रामपूरला गेलो तर टीसी आपल्याला काय करणार धरणार आहे की नाही. त्याच्यामुळं आपलं इच्छित स्टेशन आलं म्हणजे माणसाने काय करावं शहाण्या माणसाने उतरून घ्यावं. तसंच आहे इथं प्रत्येकाचं स्टेशन ठरलेलं आहे बरं का. प्रत्येकाचं स्टेशन जे काय आहे ठरलेलं आहे. कोणी राहुरीला उतरण, कोणी श्रामपूरला उतरण, कोणी कोपरगावपर्यंत जाईन, कोणी मनमाडपर्यंत जाईन. जंक्शन आहे ना ते जंक्शन. परंतु सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्या बरं का. म्हणजे प्रत्येकाचं इथं थांबण्याचा दिवस काय आहे तर ठरलेला आहे. आणि त्या ठरलेल्या दिवशी तुम्हाला आम्हाला इच्छा नसताना सुद्धा काय करावं लागणार आहे थांबावं लागणार आहे बरं का.
आज आपण ज्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त विलासरावांच्या आज उपस्थित आहोत, त्यांचा ना आपला स्नेह, त्यांचा ना आमचा संबंध ह्या 1 वर्षापूर्वीचा तिथपर्यंतचा होता, बरोबर. आणि तो प्रवास तिथपर्यंतचा असल्या कारणाने त्या प्रवासाला त्यांना बरोबर काय झालं, त्यांना थांबावं लागलं, आहे की नाही. आता प्रत्येकाचा थांबा प्रत्येकाला काही माहीत नाही माहिती हेच काय आहे तर चांगलं आहे ना. इथं क्षणाचाही काय आहे तर क्षणाचा कोणालाही कोणाला भरोसा नाही. आता तुम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन बसलेले आहात. आता 100% कोणी सांगू शकतं का मी 100% घरी जाणार म्हणून सांगू शकतं कोणी नाही. आता मी मस्त कीर्तन करायला आलो इथं, पण मी सुद्धा जाताना शेवटपर्यंत घरी व्यवस्थित जाऊ शकतो का? नाही नाही म्हणले काय. महिला मंडळ जाईन का नाही घरी? जाईन म्हणलं. बरं, चांगला आशीर्वाद. विनोदाचा भाग 2 मिनिटं बाजूला सोडा. परंतु ज्यावेळेस कबीरजींना विचारलं बरं का, कबीरजींनी फार मोठी यादी दिली. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्र 88, 33 कोटि देवता मर गए कड़े काल के पास. पीर मरे पैगंबर मर गए हकी मरोगे, जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 3 लोक पर छत्र विराजे राजा कुंज बिहारी, कहत कबीरा सो गई मर गए रहत कौन विचार. कबीरजींनी फार मोठी यादी दिली बरं का. ती यादी बघायला आपल्याला काही वेळ नाही. परंतु जपी 9 भी मर गए, 10 भी मर गए. 9 म्हणजे 9 ग्रह, 10 म्हणजे 10 अवतार मर गए सहस्र मुनींना सुद्धा या ठिकाणी देह. जपी मर गए, तपी मर गए, संन्यासी मर गए, योगी मर गए, जंगम मर गए, सब मर गए. येथे उरो नाही आले अवतार. येरते पामर